जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 8वा तत्व निरूपण नाम श्रीराम समर्थ। नाभीपासून उन्मेष वृत्ती तेची परा जाणिजे श्रोती। ध्वनिरूप पश्यंती हृदय वसे। कंठापासून नाद झाला मध्यमा वाचा बोलिजे त्याला। उच्चार होता अक्षराला वैखरी बोलिजे। नाभिस्थानी परावाचा तोची ठाव अंतःकरणाचा। अंतःकरण पंचकाचा निवाडा ऐसा। निर्विकल्प जे स्फुरण उगेच असता आठवण। ते जाणावे अंतःकरण जाणती कळा। अंतःकरण आठवले पुढे होय नवेसे गमले। करू न करू ऐसे वाटले तेची मन। संकल्प विकल्प तेची मन जेणे करिता अनुमान। पुढे निश्चयो तो जाण रूपबुद्धीचे। करीनची अथवा न करी ऐसा निश्चयोची करी। तेची बुद्धी हे अंतरी विवेके जाणावी। जे वस्तूचा निश्चय केला पुढे तेची चिंतू लागला। ते चित्त बोलिल्या बोला यथार्थ मानावे। पुढे कार्याचा अभिमान धरणे हे कार्य तो अगत्य करणे। ऐशा कार्यास प्रवर्तणे तोची अहंकारू। ऐसे अंतःकरण पंचक पंचवृत्ती मिळून एक। कार्य भागे प्रकार पंचक वेगळाले। जैसे पाचही प्राण कार्यभागे वेगळाले जाण। नाही तरी वायोचे लक्षण एकची असे। सर्वांगी व्यान नाभी समान। कंठी उदान गुदी अपान। मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा। बोलिले हे प्राणपंचक आता ज्ञान इंद्रिये पंचक। श्रोत्र त्वचा चक्षु जीवा नासिक ऐसी हे ज्ञानेंद्रिये। वाचा पाणी पाद शिस्न गुद हे कर्म इंद्रिये प्रसिद्ध। शब्द स्पर्श रूप रसगंध ऐसे हे विषय पंचक। अंतःकरण प्राणपंचक ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिय पंचक। पाचवे विषय पंचक ऐसी ही पाच पंचके। ऐसे हे 25 गुण मिळून सूक्ष्म देह जाण। याचा कर्दम बोलिला श्रवण केले पाहिजे। अंतःकरण व्यान श्रवण वाचा शब्द विषये आकाशाचा। पुढे विस्तार वायोचा बोलिला असे। मन समान त्वचा पाणी स्पर्श रूप हा पवनी। ऐसे हे अडाखे साधुनी कोठा करावा। बुद्धी उदान नयन चरण रूप विषयाचे दर्शन। संकेते बोलिले मन घालून पाहिजे। चित्त अपान जिव्हा शिस्न रसविषये आप जाण। पुढे ऐका सावधान पृथ्वीचे रूप। अहंकार प्राण घ्राण गुद गंध विषय जाण। ऐसे केले निरूपण
पाहता होईजे निसंदेह, येथे मन घालून पाहे त्यासीच हे उमजे. ऐसे सूक्ष्म देह बोलिले, पुढे स्थूळ निरोपिले. आकाश पंचगुणे वर्तले कैसे स्थूळी. काम क्रोध शोक मोह भय, हा पंचविध आकाशाचा अन्वय. पुढे पंचविध वायो निरोपिला. चळण वळण प्रसरण, निरोध आणि अकुंचन, हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे. क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन, हे तेजाचे पंचविध गुण. आता पुढे आपलक्षण निरोपिले पाहिजे. शुक्लित श्रोणित लाळ मूत्र स्वेद, हा पंचविध आपाचा भेद. पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे. अस्ति मांस त्वचा नाडी रोम, हे पृथ्वीचे पंचविध धर्म. ऐसे स्थूळ देहाचे वर्म बोलिले असे. पृथ्वी आप तेज वायो आकाश, हे पाचाचे 25. ऐसे मिळून स्थूळ देहास बोलिजे ते. तिसरा देह कारण अज्ञान, चौथा देह महाकारण ज्ञान. हे चारी देह निर्शिता विज्ञान परब्रह्म ते. विचारे चौदेहा वेगळे केले, मी पण तत्वा सरिसे गेले. अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी. विवेके चुकला जन्म मृत्यू, नरदेही साधिले महत्कृत्य. भक्तियोगे कृतकृत्य सार्थक झाले. इति श्री पंचीकरण, केलेची करावे विवरण. लोहाचे झाले सुवर्ण, परिसाचे न योगे. हाही दृष्टांत घडेना, परिसाचे न परिस करवेना. शरण जाता साधूजना, साधूच होईचे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे तत्वनिरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.